नमस्कार अभियंता मित्रांनो आणि मैत्रिणींनो. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये तुम्ही सर्व आहात आणि आज निवडणुकीचे फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता. तसं आपल्या सभासद होण्याचा पण जो दिवस आहे तो उद्या शेवटचा आहे. 31 डिसेंबर 2025 सरतं वर्ष आणि येणारं नवीन वर्ष 2026. त्यामुळं तुम्हाला आगाऊ नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. परंतु ज्यांनी कोणी फॉर्म त्यांच्याकडे असतील ते उद्याच्या उद्या तुमचं तिथे पगार निघतो जो एस्टॅब्लिशमेंट सेक्शन असेल त्याच्याकडे नेऊन द्या, जेणेकरून तुम्हाला येत्या इनपुटमध्ये म्हणजे जानेवारी महिन्याचं जे इनपुट असतं त्याच्यामध्ये त्या तुमच्या नावाने स्लॅबमध्ये एंट्री केली जाईल आणि तुम्ही सभासद होणार. सभासद होण्याचं यावर्षीचं एक महत्त्वाचं कारण 50 नंबरचं असं की आपण एक मेगा टाउनशिप नवी मुंबई एअरपोर्टच्या लागून म्हणजे साधारणतः 12 ते 15 किलोमीटरच्या परिसरामध्ये 120 एकरचं जे लँड पार्सल आहे त्याच्यामध्ये आपल्याला जागा मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही म्युन्सिपल इंजिनियर असोसिएशन ज्याचा युनियन कोड आहे 50 याचं आवर्जून खास करून नवीन मुलांना तुम्हाला मी सांगतो की तुम्ही तुमचा जरी EC नंबर नसेल आला, कर्मचारी संख्या नसेल आला तरी तुम्ही ते तिथं भरा. तुमचं इनपुटच्या आधी म्हणजे पुढच्या महिन्याचा पगार तुम्हाला नक्की मिळणार आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा ॲटोमॅटिकली म्युन्सिपल इंजिनियर असोसिएशनचे सभासद व्हाल. आणि दुसरं असं की हे नुसतं आपलं जे नातं आहे ते जसं जसं काळ जातोय तसं ते वृद्धिंगित होईल याप्रमाणे त्याकडे बघायचं आहे. आणि खास करून तरुण आणि नवीन मुलं जे आले तुम्हालासुद्धा महापालिकेच्या या यंत्रणेमध्ये तुम्हाला जो अनुभव आता येईल त्याचाही तुम्ही थोडंसं गांभीर्याने काम करा आणि कुठंही कोणाला त्रास होणार नाही याचा तुम्ही खबरदारी घ्या. तुम्हाला काही अडचणी असतील तर माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही मला केव्हाही संपर्क करू शकता, पण थोडंसं ॲडव्हान्समध्ये आणि नियोजनाने केलं तर आपण त्याच्यावरती जास्त सुलभपणे भेटू शकतो. दुसरं असं काल एक अतिशय दुर्दैवी घटना घडली की आपल्या सायन हॉस्पिटलच्या 2 नर्स भगिनी भांडूपच्या त्या बस अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. त्यामुळं आपणा सर्वांच्या वतीनं आणि संघटनेच्या वतीनं मी त्यांच्या कुटुंबियामध्ये आपण सगळं त्यांच्या दुःखात सहभागी व्हावं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.